नि सा गा pani pani गा पा पद पद गा नि सा नि सा गा pani pani गा पा पद पद गा नि सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरजे निशा स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे व त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर आणि महान व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे जॉर्ज कॅनिंग. जॉर्ज कॅनिंग हे ब्रिटनच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचे, दूरदृष्टी असलेले आणि प्रभावशाली राजकारणी व मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1770 रोजी लंडन येथे झाला. त्यांचे वडील जॉर्ज कॅनिंग सिनियर हे आयरिश वंशाचे होते, परंतु कॅनिंग लहान असतानाच त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले आणि त्यांच्या आईने रंगभूमीवर काम करून त्यांचे संगोपन केले. अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढूनही कॅनिंग यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर उच्च शिक्षण घेतले. त्यांनी इटन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, जे त्या काळातील एक प्रतिष्ठित शाळा मानली जात होती, आणि नंतर ऑक्सफर्डमधील ख्राइस्ट चर्च येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच त्यांच्या वक्तृत्व कलेची तसेच लेखनशैलीची छाप दिसून आली होती. 1793 मध्ये त्यांनी ब्रिटिश संसदेतील सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये प्रवेश करताच त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे आणि स्पष्ट विचारांमुळेच लवकरच प्रसिद्ध झाले. ते विल्यम पिट द यंगर याचे निकटवर्तीय होते आणि त्यांच्या राजकीय विचारांनी प्रेरित झाले होते. कॅनिंग यांनी टोरी पक्षात समावेश करून काम केले, परंतु त्यांच्या विचारसरणीत उदारमतवादाचे घटक होते, ज्यामुळे ते इतर पारंपरिक टोरी नेत्यांपेक्षा वेगळे होते. त्यांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणा करण्यावर अधिक भर दिला आणि ब्रिटनला आधुनिक दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. कॅनिंग यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे त्यांच्या परराष्ट्र धोरणामुळे आहे. त्यांनी 2 वेळा परराष्ट्र सचिव म्हणून काम केले, पहिल्यांदाच 1807 ते 1809 आणि नंतर 1822 ते 1827 या काळात. या पदावर असताना त्यांनी ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय धोरणात मोठे बदल घडवून आणले. त्यांनी युरोपमध्ये शक्ती संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आणि ब्रिटनला एक स्वतंत्र आणि प्रभावशाली राष्ट्र म्हणून उभे केले. नेपोलियनिक वॉर्स दरम्यान त्यांनी स्पेन आणि पोर्तुगालला मदत करून नेपोलियन विरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धोरणांमुळेच ब्रिटनने युरोपमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले. कॅनिंग यांनी लॅटिन अमेरिकेतील स्वातंत्र्य चळवळींना दिलेला पाठिंबा ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. त्या काळात स्पेनच्या वसाहती असलेल्या अनेक देशांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला होता. कॅनिंग यांनी आय कॉल्ड द न्यू वर्ल्ड इन टू एक्सिस्टन्स टू रेड्रेस द बॅलन्स ऑफ द ओल्ड असे प्रसिद्ध विधान केले, ज्यातून त्यांच्या परराष्ट्र धोरणाची स्पष्ट झलक दिसून येते. त्यांच्या या भूमिकेमुळे ब्रिटनला नवीन व्यापार संधी मिळाल्या आणि जागतिक स्तरावर त्यांचा अधिक प्रभाव वाढला. तसेच त्यांनी ग्रीक वॉर ऑफ इंडिपेंडन्स दरम्यान ग्रीसच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिला. त्यांनी ऑटोमन साम्राज्याविरुद्ध ग्रीकांच्या बाजूने भूमिका घेतली, ज्यामुळे युरोपमध्ये त्यांची प्रतिमा एक उदारमतवादी आणि स्वातंत्र्य समर्थक नेते म्हणून निर्माण झाली. त्यांच्या धोरणांमुळे ब्रिटनने केवळ आपले राष्ट्रीय हित जपले नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही स्वातंत्र्य आणि न्याय यांना समर्थन दिले. यानंतर 1827 साली कॅनिंग ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यांनी 10 एप्रिल 1827 रोजी प्राईम मिनिस्टर ऑफ द युनायटेड किंगडम पदाची शपथ घेतली. मात्र त्यांचा कार्यकाळ अत्यंत अल्प ठरला. केवळ सुमारे 119 दिवसांच्या कार्यकाळानंतर 8 ऑगस्ट 1827 रोजी त्यांचे निधन झाले. त्यामुळे
ते ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिलेल्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या अल्प कार्यकाळातही त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आपल्या प्रगतिशील विचारांची झलक दाखवली. त्यांनी कॅथोलिकांना अधिक अधिकार देण्याच्या दिशेने सकारात्मक भूमिका घेतली, जी त्या काळात एक महत्त्वपूर्ण सुधारणा मानली जात होती. जॉर्ज कॅनिंग हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते एक उत्कृष्ट वक्ते, लेखक आणि मुत्सद्दी होते. त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टता, तर्कशुद्धता आणि प्रभावीपणा दिसून येत होता. त्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर अनेक वेळा विरोधकांना प्रभावित केले आणि संसदेत आपली एक अनोखी छाप सोडली. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळेच आणि दूरदृष्टीमुळेच त्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र धोरणाला एक नवीन दिशा दिली. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी जोआना स्कॉट यांच्याशी विवाह केला होता आणि त्यांना मुले झाली. कुटुंबीय जीवनातही ते जबाबदार आणि प्रेमळ होते. तथापि त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेक आव्हाने आणि संघर्ष आले. पक्षातील मतभेद, विरोधकांचा दबाव आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांना अनेकदा कठीण निर्णय घ्यावे लागले. तरीही त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही आणि नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले. कॅनिंग यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे योगदान दीर्घकाळ स्मरणात राहिले. त्यांनी ब्रिटनला एक जागतिक शक्ती म्हणून उभे करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या धोरणांमुळेच ब्रिटनने केवळ युरोपमध्येच नव्हे तर जगभरात आपला प्रभाव वाढवला. त्यांच्या विचारांमध्ये उदारमतवाद, स्वातंत्र्यता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शक्ती संतुलन यांना अत्यंत महत्त्व होते. एकंदरीतच जॉर्ज कॅनिंग हे ब्रिटिश इतिहासातील एक अत्यंत प्रभावशाली आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या अल्प कार्यकाळानंतरही त्यांनी जे योगदान दिले ते अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी ठरले. त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, वक्तृत्वाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर ब्रिटनच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळेच पुढील पिढ्यांना मार्गदर्शन मिळाले आणि ते आजही एक प्रगतिशील आणि प्रभावी नेता म्हणून ओळखले जातात. तर श्रोते हो, आज दिनांक 11 एप्रिल आणि आज जॉर्ज कॅनिंग यांचा जन्मदिन आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी पुरस्कृत रेडिओ MPSC गुरूच्या मंचाकडून या महान नेत्याला विनम्र अभिवादन. आज जॉर्ज कॅनिंग यांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास व जीवनकार्य सविस्तर जाणून घेतले आहे आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. या माहितीबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. तर श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी RJ निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद.